तर मागच्या भागात आपण पाहिलं की पोलीस भक्तीला घेऊन गेले आणि सगळे लोक त्यांच्याकडे पाहत उभे होते. सर, माझी बायको तशी नाही, तुम्ही चुकीचं समजताय, तो स्वतःला सावरत म्हणाला. खरंच? मग तुमच्या बायकोलाच विचारा. एक बाई रुग्णालयात विष पिऊन पडली आहे. तुम्ही सुसंस्कृत कुटुंब वाटता म्हणून शांतपणे बोलतोय. तुमच्या बायकोविरुद्ध पुरावे आहेत. सगळ्यांसमोर ऑडिओ लावू का? पोलिसांनी कडकपणे विचारलं. भक्ती साहिलसमोर नतमस्तक झाली. मला माफ कर साहिल, ती म्हणाली आणि पोलिसांसोबत निघून गेली. साहिल तिथेच कोसळला. जिवंत असताना जणू तो संपलाच. खऱ्या प्रेमाची हीच परतफेड होती का? भक्ती निघून गेली. काही लोक दया दाखवत होते तर काही जण तिरस्काराने बोलत होते. साहिल, अनिताई आणि लहान अधिरा तिघेही डोळे खाली घालून घरी परतले. साहिल अनावर रडू लागला. त्याला रडताना पाहून त्याची आईही रडू लागली. तिला हे सगळं स्वीकारता येत नव्हतं. लहान अधिराही आईसाठी रडत होती. आई, भक्ती कधीच असं काही चुकीचं करू शकत नाही. तिने कदाचित कुणाला वाचवण्यासाठी असं केलं असेल. साहिल अजूनही तिच्यावर विश्वास ठेवत म्हणाला. मला काहीच समजत नाही साहिल, माझं डोकंच फिरतंय. त्याची आई दुःखाने म्हणाली. आई, भक्तीची काही चूक नाही. आधी आपण तिला बाहेर काढू. मी वकिलाला भेटतो, साहिल म्हणाला. शर्मिलाचा भाऊ पोलीस असल्यामुळे भक्तीला अटक झाली होती. तिने विष पिल्यासारखं नाटक केलं होतं. भक्तीवर प्रेम केल्याच्या पापासाठी साहिलने त्याच दिवशी तिला जामिनीवर सोडवलं. त्याला सगळं खरं कळलं होतं. भक्ती आणि सरांचे ऑडिओ, मेसेजेस सगळं समोर आलं होतं. साहिलने तुटलेल्या नजरेने भक्तीकडे पाहिलं. माफ कर साहिल. सरन, ती काही बोलायला लागली पण तो अर्ध्याही शब्दांपुढे ऐकू शकला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता. तुझ्यावर प्रेम केल्याच्या पापासाठीच मी तुला बाहेर काढलं. पण आता पुन्हा कधीही माझ्या आयुष्यात येऊ नकोस. माझ्या मुलीची काळजी मी घेऊ शकतो, तो म्हणाला आणि तिचं उत्तरही न ऐकता निघून गेला. विश्वासघात, तोही विश्वासाचा, माणसाला आतून संपवून टाकतो. तुझ्या प्रेमाने तू मला कैद केलंस. माझ्या प्रेमामुळे तू मला सोडून गेलीस. तू शत्रू असतीस तर कदाचित माफ केलं असतं, पण तूच विश्वासघातकी निघालीस. मी तुला वेडी समजलो पण तू तर खेळाडू निघालीस. मी समजलो खोटं हसून असतं, पण तू तर पैज लावणारी निघालीस. आई, माझा नवरा आणि सासूबाई पुढच्या आठवड्यात येणार आहेत. मी काय करू? मला भीती वाटते, विद्या फोनवर म्हणाली. विद्या, त्यांना काहीतरी वेगळं सांगून समजाव, नाहीतर आपण काय करणार? जर तुझ्या सासूबाईंना भक्तीबद्दल कळलं तर? तिची आई चिंतेने म्हणाली. मी खूप कारणं दिली आहेत आई, त्यांना संशय आला असेल, पण आता आम्ही नक्की येणार आहोत, ती म्हणाली. ठीक आहे विद्या, मी साहिलशी बोलते आणि मग तुला सांगते, अंजली म्हणाली. साहिल बाल्कनीत अधिरासोबत खेळत होता. अनिताजी घाईघाईने त्याच्याकडे आली. साहिल, विद्या आणि तिचं कुटुंब पुढच्या आठवड्यात येणार आहेत. आता काय करायचं? तिने विचारलं. येऊ देत आई, तो शांतपणे म्हणाला. काय बोलतोस तू? तिच्या सासूबाईंना भक्तीबद्दल कळलं तर विद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, ती घाबरून म्हणाली. आपण किती दिवस लपवणार? खरं सांगणंच बरं, तो म्हणाला आणि मुलीकडे पाहत राहिला. तुला तुझ्या बहिणीच्या आयुष्याची काळजी नाही का? मला खूप भीती वाटते. तिच्या सासूबाईंना भक्ती खूप आवडते. आपण काय करणार? ती अस्वस्थपणे म्हणाली. आई, काळजी करू नकोस. मी अधिराला घेऊन मदुराईला जातो. मला तिथे काम आहे. सुरजितला सांगतो तू शांत राहा, तो म्हणाला. असं कसं होईल? तू एकटाच मुलाची काळजी कशी घेणार? आणि सुरजित तिथे तुला भेटायला येईल हे काही चालणार नाही. काहीतरी दुसरा मार्ग काढ. त्याची आई विचारात पडली. साहिलने मुलीकडून नजर हटवून आईकडे पाहिलं. आई, माझ्यामुळेच तुला इतकं सहन करावं लागतंय. पण काळजी करू नकोस, आपण योग्य निर्णय घेऊ. विद्याचं आयुष्य माझ्यामुळे खराब होणार नाही, त्याने तिला धीर दिला. ती म्हणाली. ठीक आहे आई, मी निघतो. महत्त्वाचं काम आहे. माझ्या मुलीची काळजी घे, असं म्हणत तो निघून गेला. दुपारी विद्याचा पुन्हा फोन आला. ठीक आहे आई, मला भाऊची अवस्था समजते. त्याला जास्त त्रास देऊ नकोस. जे होईल ते होऊ दे, विद्या म्हणाली. काय म्हणतेस विद्या? भक्तीमुळे तुझं आयुष्य संपणार आहेस का? अनिता दुःखाने म्हणाली. आई, माझं आयुष्य आज चांगलं आहे ते तिच्यामुळेच. मला तिचे उपकार लक्षात आहेत, ती म्हणाली.
मला माहीत आहे, पण तिने तुझ्या भावाचा विश्वासघात केला. माझं मन तुटतंय हे सगळं पाहून. त्याच्या आयुष्यातलं सगळं काही संपलंय. अनिता रडत म्हणाली. हो आई. दोघींच्याही डोळ्यांत पाणी आलं. ठीक आहे विद्या, म्हणत तिने फोन ठेवला. सिस्टर, माझी गोष्ट ऐकून तुम्ही मला द्वेष करता का? भक्तीने आता संकोचाने सिस्टरला विचारलं. मला काय बोलावं तेच कळत नाही. तुझ्या वयातला गोंधळ अजूनही सुरू होता, पण मला वाटलं होतं तू बदलली आहेस. देवासमोर पश्चाताप केला तर प्रत्येक पाप माफ होऊ शकतं. अंजली सिस्टर म्हणाली. सगळे मला दोष देतात, पण तुम्ही अजूनही प्रेमाने बोलता. मला खूप दिलासा मिळतो. भक्ती मनापासून म्हणाली. तू जाणून बुजून किंवा नकळत चूक केली आहेस, पण आता पुन्हा अशी चूक होऊ देऊ नकोस. अंजली सिस्टर म्हणाली. हो सिस्टर, बरोबर आहे. माझं मन शांतता शोधत होतं. मी जे आहे ते माझ्या भूतकाळामुळे आहे, आणि ही शिक्षा मी स्वीकारते. साहिलचं मन शांत होईपर्यंत मी त्याला त्रास देणार नाही. मी त्याच्यापासून लपवून सरांशी बोलले ही माझी चूक आहे. पण अडचणीत फक्त साहिलच माझ्यासाठी उभा राहिला. तो मला द्वेष करत असला तरी, कितीही दुखलं तरी माझं मन नेहमी साहिलकडेच राहील. भक्ती ठामपणे म्हणाली. पहिलं प्रेम खूप खोलवर असतं, म्हणूनच तुझं मन सरांकडे वळत होतं. पण आता भूतकाळ बदलता येणार नाही. पुढे काय विचार करायचा ते विचार. अंजली सिस्टर म्हणाली. माझ्या नवऱ्याला मला स्वीकारणं खूप कठीण आहे. तो आधी माझ्यावर अवलंबून होता, पण आता मला पाहायलाही तयार नाही. मी काय करू? मला स्वतःचाच तिरस्कार वाटतो, ती म्हणाली. अंजली सिस्टर तिला धीर देत म्हणाली. प्रेमात माणसाला बदलण्याची ताकद असते. साहिल खूप चांगला आहे. तो तुमच्या आयुष्यावर प्रेम करतो, म्हणूनच तो इतका दुखावला आहे. पण तू तुझ्या प्रेमाने त्याचं मन पुन्हा जिंकू शकतेस. भक्ती म्हणाली. सिस्टर, सगळं सांगितल्यावर मला हलकं वाटतंय. तुमच्या शब्दांनी मला आशा मिळाली. अंजली सिस्टर म्हणाली. नवरा बायकोमध्ये अंतर येण्याचं मुख्य कारण म्हणजे विश्वासघात. देवावर विश्वास ठेव आणि साहिल व अधीरासोबत पुन्हा आयुष्य जोडण्यासाठी प्रार्थना कर. ठीक आहे सिस्टर. स्टेला सिस्टर तिथे आल्या. तुम्ही दोघींनी बोलणं संपवलं का? जेवायची वेळ झाली आहे. हो, संपलं, सिस्टर म्हणाल्या. ठीक आहे. त्या दोघींनी एकत्र जेवण केलं. त्या दिवशीही साहिल शाळेच्या बांधकामाबाबत कलेक्टरला भेटायला गेला. साहिल, सरकारने आधीच पैसे मंजूर केले आहेत, पण मध्येच काही राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर्स पैसे हडप करत आहेत. कलेक्टर म्हणाले. ओह, मग त्यांच्यावर केस टाकूया ना सर? साहिल म्हणाला. हो, पण पैसे लगेच मिळतील अशी अपेक्षा ठेवू नकोस. काही ताकदवान राजकारणी पोलिसांवरही प्रभाव टाकतात. पण परिस्थिती काहीही असो, मी तुला मदत करेन, कलेक्टरने आश्वासन दिलं. साहिल म्हणाला. सर, तुमच्यासारखे 4 लोक असले तरी पुरे आहे. फसवलेले पैसे कधी टिकत नाहीत. खूप खूप धन्यवाद. काही नाही, मी माझं काम केलं, तो नम्रपणे म्हणाला. साहिलच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं आणि तिथून तो थेट बांधकामाच्या ठिकाणी गेला. तिथे फार वेळ न घालवता काम पाहिलं, काही सूचना दिल्या आणि निघून गेला. संध्याकाळी 5 वाजता तो घरी पोहोचला. अधीरा शांत झोपली होती. साहिल, आज लवकर आलास? त्याची आई कॉफी घेऊन उभी होती. हो आई, मन ठीक नाही म्हणून आलो, तो अचानक म्हणाला. का? काय झालं? विद्याचाच विचार चालू आहे. सुरजितचा फोन आला होता. पुढे काय करायचं समजत नाही, तो उदासपणे म्हणाला. विद्यानेही मला फोन केला होता. ती तुझ्याबद्दल खूप काळजी करते, आई म्हणाली. विद्याच्या आठवणींनी त्रास होऊ लागल्यामुळे साहिलने तिला फोन केला. कशी आहेस विद्या? आणि विनय कसा आहे? ती म्हणाली. आम्ही ठीक आहोत भाऊ, आम्ही शॉपिंगला आलोय. साहिलची आई त्यांचं बोलणं ऐकत होती. विद्या प्रत्येक वाक्यात भाऊ म्हणत होती. तिचं भावावरचं प्रेम वाढलेलं जाणवत होतं. ठीक आहे, नंतर बोलतो. साहिल फोन ठेवणार होता. थांब ना भाऊ, एक विचारायचं होतं. तुझा शर्ट साईज तोच आहे ना? मला काही नको विद्या, तो म्हणाला. मी सांगितलं तरी कोणी ऐकणार नाही. सासूबाईंनी तर भक्तीसाठी 2 साड्या पण घेतल्या आहेत. ती बोलत असताना साहिलचा चेहरा बदलला. ठीक आहे विद्या, तो म्हणाला आणि फोन ठेवला. तो आईकडे पाहत म्हणाला. आई, काय करू समजत नाही. भक्ती इथे नसेल तर तिची सासू सहज सोडणार नाही. आई म्हणाली. माहीत आहे, काहीतरी मार्ग काढू. कसा? असं सांगूया की ती पुढच्या शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहते. तो म्हणाला. हे खरं नाही आई. सुरजित विश्वास ठेवणार नाही. खोटं बोलण्यात अर्थ नाही. विश्वास तुटेल.
बरोबर आहे. किती दिवस लपवणार? हो, पाहू. रात्री घरात दिव्यांचा उजेड छान दिसत होता. अधीरा खूप गोड दिसत होती. तिचा चेहरा 3/4 भक्तीसारखा आणि उरलेला साहिलसारखा होता. अधीराला हातात घेत साहिल म्हणाला, आई, कोणालाही ताण नको आहे. विद्याचं आयुष्य नीट व्हायला हवं, म्हणून आपण तिला 1 आठवड्यासाठी इथे बोलवूया. कोणाला? आईने न समजून विचारलं. साहिल म्हणाला, भक्ती. पुढच्या सकाळी हॉलचं काम व्यवस्थित सुरू होतं आणि अर्ध पूर्ण झालं होतं. साहिलने उरलेल्या कामाबद्दल कामगारांना सविस्तर माहिती दिली. या दिवसात तो कधी येतो कधी जातो हे कुणालाही कळत नव्हतं. भक्तीचे डोळे मात्र त्याला शोधत शोधत थकत होते. एक महत्त्वाचा फोन आल्यावर साहिल शाळेच्या बांधकामाच्या जागी गेला. मोठं क्षेत्र आणि स्वच्छ हवा असल्यामुळे त्याला तिथेच शाळा उभारायची होती. ती जागा गवताने भरलेली आणि कचऱ्याने खराब झालेली होती. साहिल तिथे पाहणी करत असताना त्याला अंजली सिस्टरसोबत भक्ती येताना दिसली. त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सिस्टर म्हणाल्या, भक्ती, इथेच आपली शाळा बांधायची आहे. साहिल इथे काय करतोय? चल त्याच्याशी बोलून जाऊ. भक्ती थोडी संकोचून म्हणाली, मी येत नाही सिस्टर, तुम्ही बोला आणि लवकर या. सिस्टर म्हणाल्या, तुला काही बोलायचं नाही, फक्त माझ्यासोबत ये. तो काही बोलणार नाही. तू त्याला पाहायची एकही संधी सोडत नाहीस. हे ऐकून भक्ती त्यांच्यासोबत गेली. साहिलने अंजली सिस्टरकडे लक्ष दिलं, पण भक्तीकडे नजरही टाकली नाही. दोघांनी हलकंसं स्मित केलं. सिस्टर, मी तुम्हाला भेटायला येणार होतो आणि तुम्हीच इथे आलात? साहिल म्हणाला, हो भाऊ, आम्ही कम्प्युटर सेंटरला गेलो होतो. तुम्ही इथे काय करता? सिस्टरने विचारलं. सिस्टर, ही जागा साफ करून 15 दिवसात काम सुरू करणार आहे. तो उत्साहाने म्हणाला. खरंच भाऊ? खूप छान. सिस्टर आनंदाने म्हणाल्या. हो सिस्टर, तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. शाळा उभी राहणार आहे. तो म्हणाला. तेवढ्यात एक मध्यमवयीन माणूस चार्ट घेऊन आला. साहिल, या बाजूला पश्चिम पाया थोडा कमकुवत होण्याची शक्यता आहे. काय करू? त्याने विचारलं. त्याची नजर भक्तीकडे गेली आणि दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकं हसलं. साहिलने लक्ष स्केचवरच ठेवलं. मलाही तोच संशय होता, म्हणून मी दुसरं स्केच तयार केलं आहे. तो म्हणाला आणि दुसरं स्केच त्याला दिलं. हे ठीक वाटतंय, पाहतो, असं म्हणत तो निघून गेला, भक्तीबद्दल काहीही न विचारता. तो गेल्यावर सिस्टर म्हणाला, भाऊ, तुम्हीच ही शाळा बांधत आहात का? भक्ती त्याच्याकडे एक नजर टाकण्याची आतुरतेने वाट पाहत होती. साहिल म्हणाला, हो सिस्टर. हे ऐकून भक्तीच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं, पण तो अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता. तिचा संयम सुटला आणि ती म्हणाली, सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळालं का? त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्याला तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. सिस्टरनेही तोच प्रश्न विचारला. हो सिस्टर, सरकारने पैसे मंजूर केलेत, पण राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर्समुळे अडचणी आल्या. मी त्यांच्यावर केस केली आहे. लवकरच पैसे मिळतील, म्हणून मला ही शाळा बांधण्याची संधी मिळाली. तो हसत म्हणाला. तेवढ्यात तो माणूस परत आला. वा, हे स्केच परफेक्ट आहे साहिल. ठीक आहे सर, उद्या मी टेक्निशियनला वाळू आणि पाण्याची तपासणी करायला सांगितलं आहे. साहिल म्हणाला. तो माणूस भक्तीकडे पाहून विचारतो, ही तुमची बायको आहे का? भक्तीच्या चेहऱ्यावर आशा दिसू लागली. साहिल म्हणाला, हो. हे ऐकताच भक्तीचा चेहरा उजळला. तो माणूस म्हणाला, अरे, मी तिला तुमच्या लग्नात पाहिलं होतं. सगळे प्रॉब्लेम्स सुटले का? भक्तीने साहिलकडे पाहिलं. हे त्याला विचारणं इतकं महत्त्वाचं आहे का? असा विचार तिच्या मनात आला. ते सगळं संपलं, साहिल म्हणाला आणि विषय बदलण्याचा प्रयत्न केला. तो माणूस तिथून निघून गेला. थोडा अवघडलेला साहिल म्हणाला, सिस्टर, मला तुमच्याशी याबद्दल बोलायचं होतं. मला माझ्या घरच्या गोष्टी इतरांसमोर मांडायला आवडत नाही. माझी बायको अजून जिवंत आहे, तुम्हाला माहीतच आहे. तरीही त्याने भक्तीकडे पाहिलं नाही. भक्ती मात्र त्याच्याकडून एक नजर मिळेल या आशेने बघत होती. सिस्टर फक्त म्हणाल्या, ठीक आहे. साहिल थोडा थांबला आणि म्हणाला, सिस्टर, मला तुमची मदत हवी आहे. माझी? मी काय करू शकते? सिस्टर म्हणाल्या, माझी लहान बहीण पंजाबहून तिच्या कुटुंबासोबत येते आहे. तिचं आयुष्य जसं आहे तसंच चांगलं राहायला हवं, म्हणून भक्ती 4 दिवस तिथे राहील. हे ऐकताच भक्तीच्या मनात प्रचंड आनंद झाला. तो माझ्याकडे बघून का नाही सांगत? ती मनात म्हणाली. सिस्टर म्हणाल्या, नक्की भाऊ, ती 4 दिवस काय 50 दिवसही राहू शकते. नाही, फक्त 4 दिवस, साहिल शांतपणे म्हणाला. भक्ती थोडी रागाने म्हणाली, सिस्टर, मला न विचारता तुम्ही कसं हो म्हणता? मला काम नाही का?
कोणीही विचारलं की मला सोडून देता का? सिस्टरला कळलं की ती नाटक करते आहे. तुझ्या शांततेतलं दुःख मला शब्दांशिवायही कळतं, सिस्टर प्रेमाने म्हणाल्या. नाही भक्ती, तुझा नवरा बोलावतोय, मी नाही कसं म्हणू? आश्रम मी सांभाळेन, काही प्रॉब्लेम नाही. भक्ती म्हणाली. सिस्टर, साहिल मध्येच थांबत म्हणाला. येतेस का नाही? आणि सिस्टरकडे वळून शांतपणे म्हणाला. सिस्टर, मी शिकवणीची व्यवस्था करू का? मी लगेच येऊ शकत नाही, भक्ती रागाने म्हणाली. अंजली सिस्टर तिथेच उभ्या राहून विचार करू लागल्या. भक्तीला काय झालं आहे? साहिल म्हणाला, मी पुन्हा कोणालाही बोलावणार नाही. उद्या पहाटे 4 वाजता मी एअरपोर्टला जाणार आहे. जर तू 4 दिवसांसाठी तयार असशील तर उद्या तुला घेऊन जाईन. ती म्हणाली. ठीक आहे भाऊ, आम्ही निघतो, सिस्टर म्हणाल्या. भक्तीने साहिलकडे पाहिलं पण तो पुन्हा कामात गुंतला. सिस्टरने विचारलं, काय झालं तुला भक्ती? तू एवढ्या पटकन उत्तर दिलंस? किती आतुरतेने जायचं आहे तुला? भक्ती म्हणाली, हो सिस्टर, पण मी फक्त मजेत बोलले. मला माहीत आहे तो त्याच्या बहिणीला खूप प्रेम करतो, त्यामुळे तो मला निराश करणार नाही. पण मला तुम्हाला आणि या मुलांना सोडून जायचं नाही. सिस्टर प्रेमाने म्हणाल्या. भक्ती, हे तुझं आयुष्य आहे. देवाने तुला खूप मोठी संधी दिली आहे. वेगळे झालेल्यांना अशी संधी मिळत नाही. या 4 दिवसात तू 50 वर्षांच्या सुखी आयुष्याची मजबूत पायाभरणी कर. कदाचित या 4 दिवसात तुला तुझं हरवलेलं स्थान परत मिळेल. भक्ती शांतपणे ऐकत राहिली. ती म्हणाली, सिस्टर, मला माहीत आहे साहिल आणि त्यांची आई मला दूर ठेवतील. सगळं माझ्यामुळेच झालं आहे. पण तुमच्या म्हणण्यानुसार मी प्रयत्न करेन. मला वाटत नाही साहिल बदलणार. सिस्टर म्हणाल्या, असा विचार करू नकोस भक्ती. तुझ्या मुलीचा विचार कर. तुला तिची किती आठवण येते ना? तुला असं वाटलं होतं का की तुला अशी संधी मिळेल? देव कधी कधी आपल्याशी खेळतो, पण त्यामागे काहीतरी चांगलं असतं. भक्ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली. सिस्टर, मला खूप अपराधी वाटतंय. जर साहिलने माझ्यासारखी चूक केली असती तर मला किती दुखापत झाली असती. मी त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवला असता का? कदाचित नाही. कदाचित मी जिवंतही राहिले नसते. पण तो फक्त मुलीसाठी जगतोय. त्याच्या डोळ्यात आता चमकच नाही उरली. सगळं बदललं आहे सिस्टर. त्याने माझ्यावर किती विश्वास ठेवला होता. सगळं कळूनही त्याने मला एका दिवसात जेलमधून बाहेर काढलं. जर त्याचा राग कमी झाला तर तो मला स्वीकारेल. तोपर्यंत मी त्याला त्रास देणार नाही. सिस्टर म्हणाल्या. तू मनापासून प्रयत्न केलास तर सगळं बदलेल. भक्तीच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. जरी तिला आपल्या मुलीला भेटण्याचा आनंद होता तरी आतून ती घाबरलेली होती. तेच घर जिथे साहिल आणि त्याच्या आईने तिला खूप प्रेम दिलं होतं, आता तेच लोक दूर गेले तर ती सहन करू शकणार नव्हती. त्या रात्री तिने आपले कपडे बॅगमध्ये भरले. पुढच्या सकाळी साहिलने सांगितल्याप्रमाणे तो पहाटे 4 वाजता आला. भक्तीने अंजली सिस्टरचे आशीर्वाद घेतला आणि साहिलसोबत निघाली. साहिल त्याच्या आलिशान गाडीत रस्त्याच्या कडेला थांबून बसला होता. चांदणं उजळून निघालं होतं आणि हलकी हवा तिच्या अंगावरून फिरत होती. भक्ती हळूहळू गाडीपर्यंत आली. सवयीने तिने पुढचं दार उघडलं पण साहिलने ते लॉक केलं. ते समजल्यावरती मागे बसले. साहिल शांतपणे गाडी चालवत होता. भक्ती मागून त्याच्याकडे मंद प्रकाशात पाहत होती. ओठांवर हलकं हसू. दोघांचाही प्रवास शांततेत चालू होता. जुन्या चुका मागे टाकून ती नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल टाकत होती. मनात अनेक इच्छा, दोघांच्याही एका चांगल्या आयुष्याची आशा आणि एक लांब प्रवास एकत्र. भक्तीला लांबच्या प्रवासाची खूप आवड होती. म्हणूनच साहिल तिला कोणतंही कारण नसताना 200 किलोमीटर दूर कॉफी किंवा डिनरसाठी घेऊन जायचा. ती गाडीत बसली की मन शांत करण्यासाठी वेगवेगळी गाणी लावायची. कधीमधी ती त्याच्या हातावर हात ठेवायची आणि साहिल तिच्याकडे सुंदर हसून पाहायचा. सुरुवातीला तिच्या मनात कितीही ओझं असलं तरी प्रवास संपेपर्यंत ती थकलेली असायची, पण मन मात्र शांत आणि प्रसन्न झालेलं असायचं. पण आज सगळंच बदललं होतं. त्यांच्या लांबच्या प्रवासात पहिल्यांदाच शांतता पसरली होती. भक्ती मागच्या सीटवर बसली होती, साहिल पासून दूर. आज त्या गाडीत फक्त एसीचा हलका आवाज ऐकू येत होता. तो कधी साहिलकडे तर कधी उगवत्या सूर्याच्या किरणांकडे पाहत होती, जे अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत होते. साहिलने गाडी थांबवली. भक्ती हललीही नाही. तो शांतता तोडत म्हणाला, इकडे उतर. ती लगेच रस्त्याच्या कडेला उतरली. तो गाडी पार्क करून तिच्याकडे चालत आला. वाऱ्यात त्याचे केस हलत होते पण चेहरा ताठ होता. त्याने आकाशी रंगाचा सूट आणि काळी पॅन्ट घातली होती. भक्तीने हिरवी साडी नेसली होती. ती त्याच्याकडे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत होती.
एअरपोर्टवर जायला त्यांना 4 लेनचा रस्ता ओलांडावा लागणार होता. साहिलला चांगलंच माहीत होतं की भक्तीला रस्ता ओलांडायला भीती वाटते. तो नेहमी तिचा हात धरून तिला घेऊन जायचा. आजही तसंच केलं. तिचा हात धरला, रस्ता ओलांडला आणि लगेच हात सोडून पुढे चालू लागला. भक्ती त्याच्या मागे वेगाने चालू लागली. तिला साहिलचं वागणं समजत नव्हतं. ते एअरपोर्टवर पोहोचले. तो पुढच्या सीटवर बसला आणि ती मागे. जणू काही दोघे परकेच होते. फ्लाईट वेळेवर आली. थोड्याच वेळात विद्या, सुरजित, विनय आणि सासूबाई मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने त्यांच्या दिशेने आल्या. ड्यूड म्हणत सुरजितने साहिलला मिठी मारली. अरे कसे आहात तुम्ही क्यूट कपल, तो म्हणाला. भक्तीने साहिलकडे पाहिलं. मी ठीक आहे. माझी बहीण तुझी नीट काळजी घेते ना, साहिल हसत म्हणाला. विद्याकडून विनयला घेत भक्तीने हलकंसं स्मित केलं. भक्ती, सुरजितच्या आईने आनंदाने तिला मिठी मारली. कशा आहात आंटी, भक्तीने विचारलं. अरे भक्ती इतकी बारीक का दिसते, साहिल नीट काळजी घेत नाही का, सुरजितने चेष्टेत विचारलं. भक्तीने पुन्हा साहिलकडे पाहिलं. तो काही क्षण शांत राहिला. भक्ती म्हणाली, डिलिव्हरीनंतर वजन कमी झालं, त्यात साहिल काय करणार. हां, म्हणजे तू साहिलवरून विश्वास काढलास का, तो हसत म्हणाला. साहिलच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. ड्यूड, मी गाडी घेऊन येतो, इथेच थांबा, तो म्हणत निघून गेला. तो गेल्यावर सुरजितने भक्तीला विचारलं. खरं सांग, तुम्ही दोघं ठीक आहात ना, साहिलही बारीक दिसतोय. भक्ती काय उत्तर देणार. विद्याने नवऱ्याकडे पाहत हसून म्हणाली. काय बोलतोयस तू, माझा भाऊ आणि वहिनी कायम फिट असतात, तुला माहीत नाही का. तेवढ्यात साहिल गाडी घेऊन आला. सुरजित पुढे बसायला जात होता तेव्हा त्याची आई म्हणाली. काय सवय आहे ही, बायकोसोबत मागे बस, पुढे भक्ती बसेल. साहिलने बाहेर पाहत ओठ चावले. गाडी पुन्हा सुरू झाली. सगळे गप्पा मारत हसत होते. साहिल, त्या हॉटेलजवळ थांब, मागच्या वेळी छान जेवण मिळालं होतं, सुरजित म्हणाला. हो, साहिलने गाडी थांबवली. ते सगळे खाली उतरले आणि नाश्ता मागवला. आपल्याकडच्या जेवणापेक्षा वेगळंच आहे हे, सुरजितची आई म्हणाली. ठीक आहात ना आंटी. हो बाळा, ती म्हणाली. साहिल आणि भक्ती शांतपणे जेवत होते. तुम्ही दोघं काय करताय, सुरजित पुन्हा म्हणाला. त्यांना खाऊ दे, तू शांत बस, त्याची आई म्हणाली. भक्ती आणि विद्या साहिलच्या मागे चालत होत्या. भाऊ तू कसा आहेस, विद्याने विचारलं. हं, ठीक आहे, तो म्हणाला. भक्ती म्हणाली. विद्या, तुझ्या भावाला थोडं हसायला सांग, नाहीतर तुझा मित्र एका तासात आपली प्रॉब्लेम ओळखेल, असं म्हणत ती हात धुवायला निघून गेली. विद्याने साहिलकडे पाहून मान हलवली. नाश्ता आटोपून सगळे पुन्हा घरी निघाले. साहिलने एकदाही भक्तीकडे पाहिलं नाही, पण भक्तीला त्याच्या मनातली वेदना जाणवत होती. साहिल तिच्याकडे दुर्लक्ष करत असला तरी आपल्या मुलाला पाहून तिचं मन शांत होत होतं. आई ही मुलासाठी संपूर्ण जग असते. इतर कोणी दुर्लक्ष केलं तरी. अधीरासोबतही तसंच होतं. साहिलची आई आता भक्तीवर पूर्णपणे नाराज झाली होती. तिच्या मुलाच्या मनात किती वेदना चालू आहेत हे तिला पूर्णपणे माहीत नसले तरी एक आई म्हणून तिला काहीतरी जाणवत होतंच. त्यातही तिने भक्तीला सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून जपलं होतं. त्यामुळे भक्तीचं हे दुसरं रूप तिला सहन होत नव्हतं. भक्ती आपल्या बाळाला आनंदाने हातात घेऊन होती. सुरजित आणि त्याच्या आईला अधीराला तिच्याकडून घेण्याचा मोह आवरला नाही. मला थोडा वेळ अधीराला धरू दे, असं म्हणत सुरजितच्या आईने तिला भक्तीकडून घेतलं. पण काही सेकंदातच अधीरा रडू लागली. 6 महिन्यांनंतरही ही दुसऱ्यांकडे राहत नाही का, सुरजितच्या आईने विचारलं. नाही आंटी, थोडा वेळ गेल्यावर ती तुमच्याशीही जुळून जाईल, साहिल म्हणाला आणि सगळ्यांना हॉलमध्ये घेऊन गेला. सुरजितच्या आईने अधीरा परत भक्तीकडे देत म्हणाली. अरे ठीक आहे, भक्ती तिला दूध पाच. बाळाच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू सगळ्यांनी पाहिलं. साहिलनेही ते पाहिलं, पण तो अनोळखी नव्हता. त्यानेच तर अधीराला वाढवलं होतं, भक्तीपासून दूर ठेवून. आता मात्र तो तिच्याकडून बाळ घेण्याचंही धाडस करू शकत नव्हता. तो सगळं काही त्याची बहीण विद्याच्या आयुष्यासाठी जुळवून घेत होता. काही लपवायचं नव्हतं, पण तरीही सुरजितच्या आईला विद्याचं नातं या घरातून जुळलंय असं वाटू नये अशी त्याची इच्छा होती. साहिलची आई म्हणाली. मी आधीच बाळाला दूध पाजलं, वाटलं तुम्ही उशीर कराल. हे ऐकून भक्ती थांबली. बाळाला चुंबन देत असताना अधीराने तिच्या चेहऱ्यावर लहान हात फिरवले. तेवढ्यात साहिल पुढे आला आणि अधीरा तिच्याकडून घेतलं. त्याच्या नजरेत भक्तीबद्दल तिरस्कार होता. भक्ती तिथेच गोंधळून उभी राहिली. सगळ्यांनी घरी एकत्र जेवण केलं. संध्याकाळी ते सगळे जवळच्या समुद्रकिनारी गेले आणि वेळ घालवला.
विद्या मात्र भक्तीशी थोडी दूरच राहिली. साहिल आणि सुरजित गप्पांमध्ये रंगले होते. रात्री जेवणानंतर घरात पुन्हा एकदा आनंदी गप्पा सुरू झाल्या. भक्ती अधीराला खाऊ घालून तिचा चेहरा धुवत होती. पुन्हा एकदा साहिलने अधीराला तिच्याकडून घेतलं. तू सतत माझ्याकडून बाळ का घेतोस? हे बाळ माझंही आहे साहिल, ती दुःख आणि राग यांच्या मिश्र भावनेने म्हणाली. साहिल संतापाने म्हणाला, आपल्यातलं नातं काय आहे? तुला माया म्हणजे काय हे माहीत आहे का? तू मला फसवलंस, मला सोडून गेलीस. लग्नानंतर मी तुला दिलेलं प्रेम कमी पडलं का? म्हणून तू त्याच्याशी बोलत राहिलीस? पोटात बाळ असताना तू इतका मोठा धोका कसा देऊ शकलेस? आपल्या जगात आता माझ्यासाठी आणि या बाळासाठी जागाच नाही. काही क्षण शांतता पसरली. मग भक्ती म्हणाली, हे सगळं चुकीचं आहे. तुला जे करायचं असेल ते माझ्याबरोबर कर, पण माझ्या बाळाला माझ्यापासून दूर नेऊ नकोस. मी ते सहन करू शकत नाही. साहिल म्हणाला, तू असं का केलंस? तुझ्यामुळे मी माझ्या मुलीला तिच्या आईपासून दूर ठेवलं. ही माझीच चूक आहे. तू इथे 4 दिवस आहेस, तरी कुणालाही त्रास होऊ देऊ नकोस. आम्हाला अजून काही सहन करण्याची ताकद नाही. तू मला त्रास देतोयस का साहिल? ती विचारते. साहिलने दोन्ही हात छातीवर ठेवले, जणू म्हणत होता, पुरे झालं, मला एकटं सोड. त्याने खोलीतील लाईट बंद केला, खाली चटई टाकली आणि दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. विद्या आणि सुरजित शेजारच्या खोलीत होते. भक्तीला वाटलं आता बोललं तर साहिलला अजून त्रास होईल, म्हणून ती शांत राहिली. ती बाळाला घेऊन बेडवर झोपली. तिचा पहिला दिवस पती आणि सासूच्या दुर्लक्षात असाच वेदनेत संपला. दोघेही आपापल्या उद्ध्वस्त आयुष्याचा विचार करत अनेक तासांनी झोपले. बाळ अधीरा मात्र आईच्या कुशीत शांत झोपली होती. सूर्यकिरण खिडकीतून आत येऊ लागले तसे खोलीतील अंधार हळूहळू नाहीसा झाला. साहिल चादर डोक्यावर ओढून झोपला होता. भक्ती उठली. तिने आपल्या झोपलेल्या बाळाचं सौंदर्य पाहिलं आणि क्षणभर त्या शांततेचा आनंद घेतला. मग ती हळूच बेडवरून खाली उतरली. साहिलचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. एकही भाग दिसत नव्हता. तो असा झोपणारा नव्हता, पण आज त्याने चेहरा झाकला होता कारण त्याला भक्तीचा चेहरा पाहायचाच नव्हता. सकाळी 8 वाजता सगळ्यांनी मंदिरात जायचं ठरवलं होतं. त्यामुळे भक्तीने आपल्या बॅगमधून कपडे काढले. ती अंघोळीसाठी जाणार इतक्यात पुन्हा साहिलकडे पाहून थांबली. तिला त्याचा चेहरा पाहायचा होता. त्याच्याशी बोलायचं होतं. तो तिला रागवेल हे तिला माहीत होतं, पण तरीही तिने धाडस केलं. साहिल, ती कपाट उघडत म्हणाली. काहीच आवाज नाही. भीती असूनही ती म्हणाली, साहिल माझे कपडे कुठे ठेवलेस? ती जणू काही गरजेपोटीच बोलत होती. तो बहिरा असल्यासारखा पडून राहिला. ती पुन्हा म्हणाली, मी विचारतेय माझे कपडे कुठे आहेत? आणि थोडं धारस करून त्याच्या जवळ बसले. साहिल माझे कपडे कुठे आहेत? उशीर होतोय. तो चादर न काढताच रागाने म्हणाला, मला त्रास देणं थांबवशील का? मी फक्त कपड्यांबद्दल विचारतेय, ती म्हणाली. तो उत्तरला, स्टोर रूममध्ये बघ. ही वेळ साहिलच्या योगाची असायची, पण आज तो सुरजितच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी खोलीतच होता. मात्र भक्तीच्या बोलण्याने तो त्रस्त झाला. भक्ती म्हणाली, साहिल, तू माझे कपडे तिथे फेकलेस का जिथे नको त्या वस्तू ठेवतोस? असं म्हणत ती हळूच त्याची चादर काढायला लागली. नकळत तिचा हात त्याला लागला. तो संतापाने उठून बसला आणि चादर फेकून दिली. ऐक, मी तुला या खोलीत जागा दिली म्हणून जास्त फायदा घेऊ नकोस. या 3 दिवसांसाठी फक्त अभिनय कर, तेवढंच पुरे. उगाच काही करू नकोस, तो जोरात म्हणाला. भक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. साहिल, तू मला असं का वागवतोयस? माझं मन तुला कसं समजावू हेच कळत नाही. आता माझ्या मनात फक्त तूच आहेस, ती रडत म्हणाली. बस, मला एकटं सोड. मला शांतपणे झोपही घेऊ देत नाहीस. असं म्हणत तो उठला आणि बाहेर निघून गेला. भक्तीला त्याच्या रागाचा राग आला नाही. तिला समजलं की हे सगळं तिच्या चुकीमुळे त्याच्या मनात साचलेल्या वेदनेचं रूप आहे. तिने डोळे पुसले. साहिलने आपल्या मुलीकडे हलकसं पाहिलं आणि बाहेर आला. बाहेर सुरजित आणि त्याचा मुलगा खेळत होते. विनयने साहिलला पाहताच मामा असं म्हणत त्याच्याकडे धावत आला. साहिलने त्याला उचललं. त्याचा चेहरा थकलेला होता, पण हसण्यात मात्र चिंता नव्हती. सुरजित म्हणाला, साहिल, मंदिरानंतर आज काय प्लॅन आहे? आज तुझी पसंती. साहिल म्हणाला, दुपारी बार्बेक्यू रेस्टॉरंट आणि संध्याकाळी सिनेमा. अरे, हे सगळं तर माझं आवडतं आहे. तू सांग तुला कुठे जायचंय? ठीक आहे रे, साहिल म्हणाला. सुरजितने विचारलं, अधीरा झाल्यानंतर तुम्ही कुठे बाहेर गेला का? साहिलने भुव्या उंचावत उत्तर दिलं, नाही. माहीत होतं मला,
तो हसत म्हणाला. कसं? साहिलने विचारलं. अगदी लहान बाळाला घेऊन सिनेमा कसा पाहणार? ती रडत राहते, सुरजित म्हणाला. साहिल हसत म्हणाला. बस रे, सिनेमा न पाहता कसं जगतोस तू? सुरजित सुस्कारा टाकत म्हणाला. कॉलेजचे दिवस गेले, आता सगळं बॉलिवूड फ्लॉप वाटतं. का? साहिलने विचारलं. तो म्हणाला, सुशांत सिंह राजपूतचे फॅन्स मोठ्या स्टारचे चित्रपट चालू देत नाहीत आणि बाकी सगळे सारखंच बनवतात. साहिल शांतपणे म्हणाला. चांगल्या माणसाला कायमचं आयुष्य नसतं. वेळ झाली साहिल, सगळे तयार आहेत असं म्हणत ते निघाले. सकाळी नेमके 8:10 ते घरातून निघाले. थेट मंदिरात पोहोचल्यानंतर सुरजितच्या आईने 2 वर्षांपूर्वी आपल्या नातवासाठी देवाला केलेला नवस फेडला. मुख्यतः याच नवसासाठी ती पंजाबहून इथे आली होती. सगळ्यांनी देवाचं चांगलं दर्शन घेऊन मनापासून प्रार्थना केली. आज भक्तीने पिवळी रेशमी साडी नेसली होती. ही साडी साहिलने तिच्या वाढदिवसाला 1 वर्षापूर्वी घेतली होती. ती अधूनमधून त्याच्यासमोर येत होती, पण तो तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. साहिल तोच होता जो नेहमी म्हणायचा की आपल्या आवडत्या बायकोचं सौंदर्य पाहण्यासाठी 2 डोळे अपुरे पडतात. पण आज त्याला तिचा चेहराही पाहायचा नव्हता. मनात प्रचंड वेदना असतानाही तो इतरांसमोर बनावट हसू ठेवत होता. सुरजितची आई भक्तीला म्हणाली. भक्ती, मी काही विचारलं तर वाईट वाटून घेणार नाहीस ना? हे ऐकून भक्तीच्या मनात धडधड वाटली. तरीही तिने हलकंसं हसत हो म्हटलं. तुझा आणि साहिलच्या आईचं काही प्रॉब्लेम आहे का? मी आल्यापासून पाहते तुम्ही दोघी नीट बोलत नाहीत. भक्ती काहीतरी उत्तर द्यावायला हवं होतं. तसं काही नाही आंटी, बाळ वारंवार रडतंय त्यामुळे. तेवढ्यात सुरजितची आईही आली आणि दोघींनी मिळून तिला समजावण्याचा प्रयत्न केला. सगळ्याचा दोष बाळावर टाकू नकोस भक्ती. विनय झाल्यानंतरच माझा आणि विद्याची जवळीक वाढली, ती म्हणाली. हे ऐकून भक्ती थोडी हसली. तिची नजर सासूबाईंकडे गेली. त्या अधीरासोबत खेळत होत्या. भक्ती हळूहळू त्यांच्या जवळ गेली. आंटी, त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागावले आहात. मी जे केलं ते खूप मोठी चूक होती, माफ करण्यासारखी नाही. त्यावेळी वयाच्या चुकीमुळे असं झालं. आता मला माझ्या चुका समजत आहेत, भक्ती काळजीने म्हणाली. तरीही काहीच उत्तर नाही. ती पुढे म्हणाली. तुम्ही मला सून नाही मुलगी म्हणून वागवलंत आणि मीच सगळं बिघडवलं. तुम्हाला माझ्याकडे दुर्लक्ष करणं किती कठीण जात असेल मला समजतं. फक्त 2 दिवसातच विद्याच्या सासूबाईंना आपल्या नात्याबद्दल शंका आली. त्यांची शांतता हेच उत्तर होतं. मला ओरडा तरी, पण असं दुर्लक्ष करू नका, ती म्हणाली. तेव्हा त्या शांतपणे म्हणाल्या. कशाबद्दल बोलायचंय? जा तुझं काम बघ, आणि तिथून निघून गेल्या. तेवढ्यात विद्या तिच्या जवळ आली आणि म्हणाली. काय बोलू तुला समजत नाही. तूच मला सगळं शिकवलंस आणि आज तुला असं पाहणं कठीण जातंय. खरं सांगायचं तर तू आमचा विश्वास तोडला आहेस, म्हणून आई असं वागतेय. मनात काही ठेवू नकोस. त्यांना वेळ दे, दिवस निघून जातील. भक्तीने हलकंसं उत्तर दिलं. काळजी करू नकोस वहिनी. तू माफी मागशील म्हणून ते लगेच खुश होणार नाहीत आणि ते टिकणारही नाही. जोपर्यंत ते स्वतः समजून स्वीकारत नाहीत तोपर्यंत शांत राहा. विद्याचं बोलणं बरोबर होतं. तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या बोलण्यात परिपक्वता आली होती. पण जी भक्ती सगळ्यांना सल्ले द्यायची तिनेच स्वतःचं आयुष्य विस्कटून टाकलं होतं. तिच्या आयुष्याच्या नाशाला ती स्वतःच जबाबदार होती. दोघी गाडीत जाऊन बसले आणि सगळे थेट हॉटेलकडे निघाले. हॉटेलमध्ये शर्मिला देखील उभी होती. भक्तीला तिची उपस्थिती जाणवली नाही आणि ती वॉशरूमकडे गेली. पण शर्मिलाला पाहताच भक्ती तिथून शांतपणे निघून जायला लागली, वाद नको म्हणून. पण शर्मिला थांबली नाही. भक्ती कुटुंबासोबत आली आहे हे पाहून आणि ती एकटी दिसताच तिचा राग अनावर झाला. अरे, ही जागा का रे अशा भटक्या कुत्र्यांसाठी आहे? शर्मिला टोमणा मारत म्हणाली. भक्तीला तिच्या निरर्थक बोलणं सहन झालं नाही. काय, तू या हॉटेलची मालकीण आहेस का? मी तुला आधीच सांगितलं होतं, मला उगाच त्रास देऊ नकोस. माझं आयुष्य तुझ्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे, ती रागाने म्हणाली. तेवढ्यात साहिलही तिथे आला. तो नजरेआडपणे आत आला. तुझ्या नवऱ्याने तुला पुन्हा स्वीकारलं म्हणून एवढी क्रूर झालीस का? शर्मिलाने भुवया उंचावत विचारलं. भक्ती म्हणाली, तुला त्याच्याशी काय देणं घेणं? ते तुझं काम नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे? ती उपहासाने हसली. साहिल बाहेर येताच विद्याच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून भक्ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. भक्ती बाहेर गेल्यावर साहिल शर्मिलाला म्हणाला.
हॅलो, तुला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही भांडतो, आम्ही काय करतो ते आमचं आहे. तुला त्यात का पडायचं? शर्मिला म्हणाली, माझं आणि तुझं आयुष्य तिच्यामुळे खराब झालं आहे. मला शांतता नाही, म्हणून तिला पाहिलं की राग येतो. साहिल कठोरपणे म्हणाला, ठीक आहे. त्या दिवशी तू विष पिलं नाहीस, पण तू भक्तीला फसवलंस आणि तिला अडकवलंस. मी तेव्हा तुला सोडलं. वाटलं तुझं मन या सगळ्यामुळे बिघडलं असेल. पण लक्षात ठेव, प्रत्येक वेळे मी शांत बसणार नाही. वा, छान, ती टोमणा मारत म्हणाली. साहिल पुढे म्हणाला, ती कशी असली तरी ती माझी कायदेशीर बायको आहे. तू इतकी मोठी आहेस की तुझ्या नवऱ्याच्या चुकीनंतरही त्याच्यासोबत राहतेस. मग आमच्या आयुष्यात का हस्तक्षेप करतेस? ही शेवटची वेळ समज. सरण आपल्या पत्नीला शांत करत होता. अपराधीपणामुळे तो साहिलकडे पाहायलाही तयार नव्हता. त्याला पाहून साहिलच्या मनात राग उसळला. पण तेवढ्यात सुरजित आणि त्याची आई आल्यामुळे तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. दिवसभरानंतर भक्तीने सरणला पाहिलं. तिच्या मनातला तिरस्कार अजूनही कमी झाला नव्हता. आता तिच्या डोळ्यात फक्त साहिलसाठीच प्रेम होतं. साहिलने तिच्यासाठी उभं राहिलं यामुळे तिचं मन आनंदाने भरून गेलं. तिच्या डोळ्यात त्याच्यावरचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. आता तिच्या आयुष्यात काहीही झालं तरी तिच्या मनाच्या किल्ल्यात साहिलशिवाय कुणालाही जागा नव्हती. असं म्हणण्यापेक्षा की तिला तिची चूक पूर्णपणे कळली आणि ती बदलली, तर असं म्हणणं योग्य ठरेल की परिस्थितीने तिला पूर्णपणे बदलून टाकलं. त्या संध्याकाळी त्यांच्या बॅचमधील सगळ्या मित्रांनी दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवलं. मागच्या वर्षापर्यंत साहिल भक्तीसोबत उत्साहाने जायचा, पण यावर्षी त्याला जाण्याची इच्छा नव्हती. तरीही सुरजितचा आग्रह नाकारू शकत नव्हता. म्हणून शेवटच्या क्षणी त्याने सांगितलं की उद्या सकाळी त्याला महत्त्वाचं काम आहे आणि तो लगेच निघून गेला. दुसऱ्या दिवशी भक्तीला असं वाटलं की साहिल कितीही दूर राहिला तरी तिने त्याच्यावरचा विश्वास सोडू नये. तिला तिच्या विश्वासघाताबद्दल खोल पश्चाताप होत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी भक्ती बाल्कनीत बाळाला हातात घेऊन उभी होती. भक्ती, अजून तयार झाली नाहीस का? सुरजितने विचारलं आणि प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. साहिलपासून वेगळं झाल्यानंतर भक्ती मोबाईल वापरत नव्हती. त्यामुळे आज जुन्या विद्यार्थ्यांच्या भेटीचा दिवस आहे हे तिला माहीत नव्हतं. बाळ दे, मी थोडा वेळ सांभाळतो, तू तयार हो. साहिल ऑफिसला गेला का? सुरजितने विचारलं. तेवढ्यात साहिलही तिथे आला. अरे साहिल, अजून ऑफिसला गेला नाहीस? लवकर जाऊन ये. आणि बघ, भक्ती अजून तयारही नाही, तो म्हणाला. साहिल शांतपणे म्हणाला, तू आणि विद्या आधी जा, मला वेळेवर पोहोचणं कठीण आहे. इतका बिझी आहेस का? सुरजितने भुवया उंचावत विचारलं. हो. मग मी पण जाणार नाही, तो म्हणाला. तेवढ्यात त्यांना ग्रुप कॉल आला. ड्यूड, कुठे आहात तुम्ही? आम्ही वाट पाहतोय, असा आवाज आला. सुरजितने साहिलकडे पाहिलं. साहिल म्हणाला, सर, सुरजित आत्ता येतोय. मी थोड्या वेळात येतो. ठीक आहे, लवकर या, असा प्रतिसाद आला. आता भक्तीला सगळं समजलं. सुरजित, तू आधी जा, साहिल म्हणाला. ठीक आहे, आम्ही जातो. भक्तीलाही घेऊन जातो, तू लवकर ये, सुरजित म्हणाला. साहिलने मान हलवली. ती अजून तयार नाही. तू आधी जा, मी काम आटपून तिला घेऊन येतो. ठीक आहे, असं म्हणत सुरजित आणि विद्या निघून गेले. भक्ती बाळाला घेऊन त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. साहिल तिच्या जवळ आला. भक्तीला वाटलं की तो अधीराला घेईल आणि तसंच झालं. त्याने बाळाला तिच्याकडून घेतलं. तयार हो, एवढंच म्हणाला आणि निघून गेला. त्याने बाळ आईकडे दिलं आणि गाडीत बसून निघाला. तो थेट शाळेच्या बांधकामाच्या ठिकाणी गेला. तिथे ट्रॅक्टरने गवत काढून जमीन सपाट करण्याचं काम सुरू होतं. तो काही वेळ तिथे उभा राहिला. जरी त्याने तिच्याकडे पाहिलं नाही तरी खूप दिवसांनी त्याने तिच्याशी बोललं आणि त्या एका शब्दाने तिला जुना साहिल आठवला. आज तिची प्रार्थना होती की त्यांच्या जुन्या मित्रांनी त्यांचा अपमान करू नये आणि साहिलला त्रास होऊ नये. जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा डोक्यात येत होत्या. तिचं मन अस्थिर झालं. या सगळ्या प्रसंगानंतर तिने छान कपडे घालणं सोडून दिलं होतं. तिने साधा मेकअप केला, चेहऱ्यावर काही दिसू नये म्हणून. काय घालावं या संभ्रमात शेवटी तिने एक लेहेंगा निवडला. तो खूप सुंदर होता आणि तिला अधिक आकर्षक तरुण दाखवत होता. योग्य वेळी साहिल घरी परतला. भक्तीने गाडीचा मागचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक होता. तिने साहिलकडे पाहिलं. तो बाहेर बघत होता. मग ती पुढे जाऊन बसली. त्याने दरवाजा उघडला आणि ती त्याच्या बाजूला बसली. त्याचं वागणं तिला समजत नव्हतं, पण तिला माहीत होतं तो कितीही रागात असला तरी इतरांसमोर तो कधीच तुटत नाही. शांत प्रवास. तेवढ्यात सुरजितचा फोन आला. आम्ही 2 मिनिटात पोहोचतो,
साहिल म्हणाला. काही वर्षांपूर्वी साहिल आणि भक्ती हे खऱ्या प्रेमाचं उदाहरण होते. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आश्चर्य, आनंद, आशा आणि थोडीशी ईर्ष्या असायची. त्यांचं प्रेम जिंकू शकतं हे ते दाखवत होते. पण आता सगळं बदललं होतं. भक्तीच्या चुकीमुळे साहिल आतून पूर्णपणे तुटला होता. आता लोकांसमोर हे जोडपं जणू काही खेळण्यासारखं वाटत होतं. लोकांच्या नजरा, त्यांचं वागणं, बोलणं सगळंच भक्तीला टोचत होतं. ती ते सहन करू शकत नव्हती. बहुतेक सगळे मित्र लग्न करून कुटुंबासोबत आले होते. सगळे एकमेकांना भेटून आनंद व्यक्त करत होते. साहिल फक्त त्याच्याशी बोलणाऱ्यांनाच उत्तर देत होता. मग तो सुरजितकडे गेला. विजय मात्र भक्तीकडे आली. तीच एक होती जी तिच्याशी बोलायला पुढे आली. भक्ती थोडी संकोचात उभी होती. विजय आधीसारखी बोलेल का याची शंका होती. भक्ती कशी आहेस? विजयने विचारलं. तिच्या आवाजात तीच काळजी होती. मी ठीक आहे विजय. तू? भक्तीने बाळाला हातात घेत हलकसं हसत उत्तर दिलं. मी ठीक आहे. तू साहिलसोबत आलीस याचा आनंद झाला. तू आश्रमात होतीस ना? मोबाईल वापरत नाहीस म्हणून वाटलं तू येणार नाहीस. साहिलने तुला इथं आणलं का? तिने उत्सुकतेने विचारलं. विजीसारखी खरी मैत्रीण मिळाली याचा भक्तीला दिलासा वाटला. इतर सगळे तिला वाईट नजरेने पाहत असताना विजयने मात्र तिच्याशी प्रेमाने बोलली. यामुळे ती आनंदी झाली. नाही, 2 दिवसांनी मला परत तिथे जावं लागेल, भक्ती म्हणाली. असं नको म्हणूस. साहिल नक्की मन बदलेल. पण एक लक्षात ठेव, तुझं आयुष्य कुणासाठीही, सरणसाठी खराब करू नकोस. प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वार्थी असतो, विजयने काळजीपूर्वक सांगितलं. भक्तीने मान हलवली. तेवढ्यात साहिल, सुरजित आणि विद्या थंड पेय घेत उभे होते. अचानक मागून आवाज आला. ते सगळे वळले. साहिलने मागे पाहिलं. ती ऐश्वर्या होती. कॉलेज संपल्यापासून यंदाच तो तिला पाहत होता. ऐश्वर्या त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. काय साहिल, भक्ती तुझी नीट काळजी घेते ना? ऐकलंय ती खूप चांगली काळजी घेते. शेवटी तिने मुद्दाम चिडवत म्हटलं. सुरजितला तिचा टोमणा समजला नाही. साहिल मात्र शांत राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. साहिल, तू भक्तीसाठी काय काय त्याग केला आहेस हे सगळ्यांना माहीत आहे. तू तिला खरं प्रेम दिलंस. सगळं प्रेम तिच्यावर ओतलं. माहिती आहे का, त्या काळात मला तुझी किती आठवण यायची. मला वाटायचं ही भक्ती खूप चांगली आहे, पण ही इतकी कपटी आणि बनावटी कशी असू शकते? मला विश्वासच बसत नाही साहिल. पण तू हेच डिझर्व करतोस. तू मला फक्त तिच्यासाठी कचऱ्यात फेकून दिलंस, ऐश्वर्या म्हणाली. साहिल तरीही शांत राहिला. सुरजित म्हणाला, म्हणूनच साहिल तुला बोलायला तयार नाही. तू कशी मुलगी आहेस? अजूनही तुला भक्तीचा तिरस्कार आहे का? ऐश्वर्याच्या बोलण्यावरून सुरजितला खात्री झाली की साहिल आणि भक्तीमध्ये काहीतरी बिनसलं आहे. साहिल शांतपणे म्हणाला. सुरजित, मला तिच्याशी बोलायचं नाही. सगळं आधीच संपलं आहे. आणि त्याने ऐश्वर्याकडे पाहिलंही नाही. ऐश्वर्या हसत म्हणाली. मी एक छोटीशी चूक केली आणि तू माझ्याशी मैत्री तोडलीस. आता तुझ्या प्रिय बायकोने मोठी चूक केली आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी तिच्यापेक्षा खूप चांगली आहे. चूक म्हणजे चूकच असते, साहिल चिडून म्हणाला. सुरजितला पहिल्याच दिवसापासून शंका होती, पण साहिल आणि भक्तीने काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. आज मात्र सगळं स्पष्ट झालं. ती अजून काही लपवतेय का? सुरजितने साहिलकडे पाहत विचारलं. ड्यूड, मी निघतोय. तू येताना भक्तीला घेऊन ये, असं म्हणत साहिल ऐश्वर्याकडे न पाहताच तिथून निघून गेला. ऐश्वर्या लाजून तिथेच उभी राहिली. सुरजित गोंधळला होता. तो विद्याकडे गेला आणि साहिल व भक्तीच्या नात्याबद्दल विचारलं. काय झालंय? तुला माहिती आहे का? सुरजितने विचारलं. आता काही लपवण्याचा मार्ग नव्हता. विद्याने थोडक्यात सगळं सांगितलं. साहिलच्या कठीण काळाची आणि त्याच्या वेदनेची कल्पना येताच सुरजितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला रागही आला. साहिलने एवढं सगळं एकट्याने का सहन केलं? भक्ती विजीसोबत बोलण्यात गुंतलेली होती, त्यामुळे साहिल निघून गेला हे तिला कळलंच नाही. नंतर भक्ती साहिलला शोधत विद्याकडे आली. तेव्हा विद्याने त्याच्या जाण्याबद्दल सांगितलं. सुरजितने विद्या आणि भक्तीला घरी सोडलं. भक्तीने पुन्हा विद्याला विचारलं. तेव्हा तिने सगळा प्रसंग सांगितला. ऐश्वर्याचा अपमान, साहिलचं निघून जाणं, तिच्या नवऱ्याला आलेला संशय आणि सुरजितला सगळं कळणं. विद्या आणि भक्तीला घरी सोडून सुरजित थेट साहिलच्या ऑफिसमध्ये गेला. साहिल खिडकीतून बाहेर पाहत उभा होता. त्याच्या मनात वेदनांचे ज्वालामुखी उसळत होते आणि डोळ्यात पाणी होतं. सुरजित आला तरी त्याला कळलंच नाही.
तो तसाच बाहेर पाहत उभा होता. सुरजितने हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तू इतकं सगळं सहन करतोयस आणि मला काहीच सांगत नाहीस. साहिल, तुझ्या मनात किती वेदना आहे ते मला समजतं. तू भक्तीवर किती प्रेम करतोस हे मला माहीत आहे आणि तिने दिलेल्या निराशेचं दुःख किती असेल याचीही जाणीव आहे. सुरजित डोळ्यात पाणी आणून म्हणाला. हे ऐकून साहिलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने ते पुसण्याचा प्रयत्न केला, पण मनात साचलेले शब्द बाहेर पडायला तयार होते. एक सामान्य माणूस किती वेळ भावना दडवून ठेवणार? सुरजित, तुला माहीत आहे ना मी तिच्यावर किती प्रेम करतो. मी हे सहन करू शकत नाही. विश्वास बसत नाही. मला वाटायचं तीच माझा अभिमान आहे. मला वाटलं मी तिला पूर्णपणे ओळखतो, पण तिचा विश्वासघात मी स्वीकारू शकत नाही. तिला जर त्याच्यावर इतकं प्रेम होतं तर ती माझ्या आयुष्यात का आली? त्याच्याशी लग्न केलं असतं ना. कित्येक वर्ष ती त्याच्याशी बोलत होती. तिने मला संपवलं, माझं प्रेम संपवलं. मी सहन करू शकत नाही. तो रडत म्हणाला. माझी भक्ती, ती खोटं बोलू शकते, मला फसवू शकते हे मला स्टेशनवर तिने कबूल केल्याशिवाय विश्वासच बसला नाही. मी किती भोळा होतो सुरजित. डिलिव्हरीनंतरही ती त्याच्याशी बोलत होती. ती माझ्याशी आणि माझ्या बाळाशी असा विश्वासघात कसा करू शकली? त्याच्या बायकोने विष घेतलं म्हणून तिला अटक झाली आणि माझं तिच्यावरचं प्रेम लोकांसाठी विनोद बनलं. मी आयुष्यात कधीच अडचणी पाहिल्या नाहीत, पण सगळ्यांचा विरोध असूनही मी तिच्याशी लग्न केलं. असं म्हणत साहिल सुरजितच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागला. आज ऐश्वर्याने काय बोललं ते पाहिलंस ना. मी जिथे जातो तिथे असंच होतं. किती कठीण आहे हे माहिती आहे. मी तिला माझ्या आईतकाच मान दिला, पण तिच्या विश्वासघाताने मला जिवंतपणे मारून टाकलं. सगळं बोलून मन हलकं झालं सुरजित, असं म्हणत तो पुन्हा रडू लागला. पुढचा अश्रू ओघळण्याआधीच सुरजितने त्याला घट्ट मिठी मारली. साहिलला फोन आला आणि तो काम सुरू असलेल्या ठिकाणी निघून गेला. सुरजित मात्र रागाने घरी आला, भक्तीच्या त्या वाईट बाजूचा विचार करत. गेट टुगेदरमध्ये ऐश्वर्याने साहिलचा केलेला अपमान भक्तीला समजला. तिला खूप पश्चाताप होत होता की तिच्यामुळे साहिलला किती त्रास सहन करावा लागतोय. हे सगळं ती कधी ठीक करणार? भक्तीला आधीच अंदाज होता की आज सुरजित तिच्याशी बोलणार. त्याने एकांत मिळताच तिच्याशी बोलायला सुरुवात केली. भक्ती, तुला काय झालंय? तू असं का वागलीस? साहिलचं आयुष्य पूर्णपणे विस्कटलं आहे. तो खूप त्रासात आहे. तुला माहीत आहे का तो तुझ्यावर किती विश्वास ठेवतो? भक्ती, मला तुला रागवायलाही जमत नाही. रागावलो तरी त्याला अजून त्रास होईल असं वाटतं. पण मला खूप राग येतोय तुझ्यावर, तो म्हणाला. भक्ती शांतपणे म्हणाली. तुझा राग योग्य आहे सुरजित. इथले सगळे मला काही न बोलता शिक्षा देत आहेत. किमान तू तरी मला ओरड. खरं सांगायचं तर मला जगायलाच नको होतं, ती हळूच म्हणाली. मी इथे नात्याच्या नजरेतून नाही, मित्र म्हणून बोलतोय. मला विचारण्याचा अधिकार आहे, कारण आता ही गोष्ट फक्त तुमच्यात राहिलेली नाही. तुला साहिल हवा आहे का नाही? नसेल तर कृपया त्याला मोकळं कर, सुरजित स्वतःला आवरत म्हणाला. भक्ती म्हणाली, या सगळ्यांनंतर मी जणू नव्याने जन्मले आहे सुरजित. मला साहिलवर खूप प्रेम आहे, पण आता त्याला माझ्यासोबत आनंद मिळेल का हे मला कळत नाही. त्याच्या जागी विचार केला की तसंच वाटतं. सुरजित म्हणाला, तुम्ही दोघं पुन्हा कसे आनंदाने राहू शकता याचा विचार कर. तू त्याच्या मनासाठी औषध बन. त्याला पुरेसा त्रास झाला आहे. तुला माहीत आहे ना त्याने तुला लग्न करण्यासाठी किती संघर्ष केला? विद्याला सगळं माहीत आहे. तो फक्त तुझ्या प्रेमासाठी तुझ्याशी लग्न केलं. सगळ्यांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, त्यामुळे आता तूच हे सगळं ठीक कर आणि साहिलसोबत आनंदाने राहा. भक्तीने विचारलं, मी काही सांगितलं तर तू मला मदत करशील? हं, ती म्हणाली. सुरजित, मला माहीत आहे मी त्याच्यासाठी योग्य नाही. त्याचं आयुष्य असं चालणं योग्य नाही. जर मी त्याच्या आयुष्यात नसते तर तो वर्षणाशी लग्न करून आत्तापर्यंत आनंदी असता. आंटीचंही तेच. त्याच्या मामांशी, वर्षणाच्या वडिलांशी तुटलेलं नातंही परत जुळलं असतं. माझ्यामुळे तुटलेलं नातं साहिलने वर्षणाशी लग्न केलं तर पुन्हा जुळेल, ती मन कठोर करून म्हणाली. तू वेडी झाली आहेस का भक्ती? काय बोलतेस तू? सुरजित जवळजवळ ओरडला. नाही सुरजित, नीट विचार केलास तर सगळं ठीक होईल. जरी साहिल माझ्याशी नीट बोलायला लागला तरी त्या जुन्या आठवणी त्याला त्रास देतील. मी त्याला पुन्हा तोच त्रास देऊ शकत नाही. म्हणून मी हा निर्णय घेतलाय. लोक पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर पुन्हा लग्न करतात ना, तसंच समज, ती म्हणाली. हे ऐकून सुरजितचा राग आणखी वाढला.
सगळं ठीक आहे, पण साहिलला ओळखून मी तुला काय सांगू? तो कधीच तयार होणार नाही. अशा वेड्या विचारांऐवजी त्याचं मन शांत कसं करायचं याचा विचार कर, त्याने सांगितलंय. भक्ती म्हणाली, मी याबद्दल वर्षणाशीही बोलले. सुरजित, तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. एकदा भक्ती कोणालाही न सांगता वर्षणाला भेटायला गेली होती. वर्षणाचे वडील बाहेर गेले होते, त्यामुळे तिला संधी मिळाली. वर्षणा आणि तिच्या आईने तिचं स्वागत केलं. आईची परवानगी घेऊन भक्ती वर्षणाशी एकटी बोलायला गेली. थोड्या वेळच्या साध्या गप्पांनंतर भक्ती थेट मुद्द्यावर आली. वर्षणा, तुला साहिल आवडतो ना? वर्षणा तिच्याकडे न हलता पाहत राहिली. मी चुकीची असेन तर माफ कर, पण मला सांगायचं होतं, तो एक परफेक्ट माणूस आहे. मला ऐकायला आलंय की तू सगळ्या लग्नाच्या प्रस्तावांना नकार देतेस. ते त्याच्यामुळे आहे का? भक्तीने विचारलं. वर्षणाचे ओठ थरथरले. हं, माझ्या बाबांना मला साहिलशी लग्न करायचं होतं. मलाही तो आवडत होता, पण जेव्हा आम्हाला कळालं की तो तुझ्यावर प्रेम करतो तेव्हा आम्ही मागे हटलो, वर्षणा शांतपणे म्हणाली. भक्तीने धीर करून विचारलं, जर पुन्हा साहिलशी लग्न करण्याचा विचार केलास तर? हे शब्द बोलताना भक्तीचं मन तुटत होतं, पण साहिलच्या आयुष्याचा विचार करून तिने ते बोललं. वर्षणा म्हणाली, ही सगळी निरर्थक कल्पना आहे. याबद्दल पुन्हा माझ्याशी बोलू नकोस. घरच्यांना कळलं तर प्रॉब्लेम होईल. हे सगळं चुकीचं आहे भक्ती. साहिलला कळलं तर तो खूप रागावेल, सुरजित म्हणाला. भक्ती, खरं सांग, तू खरंच साहिलला दुसऱ्या मुलीसाठी सोडू शकशील? त्याने विचारलं. भक्तीच्या डोळ्यात अश्रू आले. नाही, मी नाही करू शकत. पण माझ्यामुळे त्याचं आयुष्य खराब झालंय ही अपराधी भावना मला संपवतेय. ती तुटून म्हणाली. हं, पुन्हा त्याला सोडणार नाहीस ना? नाही सुरजित, तू असं का विचारतोयस? मी आधीच सांगितलं, मी नव्याने जन्मले आहे. सरणवर विश्वास ठेवला, पण त्यानेच त्याचं खरं रूप दाखवलं आणि दूर गेला. त्या क्षणी मला खूप मोठा धक्का बसला. मला साहिलवर खूप प्रेम आहे. शब्दात सांगू शकत नाही, पण कृतीतून दाखवेन, ती मनापासून म्हणाली. सुरजित म्हणाला, भक्ती, सर्वात आधी साहिलशी मनापासून बोल. तुझ्या प्रेमाने त्याचं तुटलेलं मन जोड, ती म्हणाली. साहिल माझ्याशी बोलतच नाही. 1-2 शब्द बस. मला भीती वाटते. असंच चालू राहिलं तर आमचं नातं कायमचं तुटेल. ठीक आहे, घाबरू नकोस. मी त्याला तुझ्याशी बोलायला लावतो. एक सांग, तो रागात तुला थप्पड मारली तरी चालेल ना? त्याच्या मनात काय आहे ते समजून घे आणि तूही तुझं मन मोकळं कर, तो म्हणाला. भक्तीने मान हलवली. सुरजितने साहिलला सांगितलं की भक्तीने वर्षणाशी बोलला आहे. त्याचा अंदाज चुकीचा नव्हता. हे ऐकताच साहिल रागाने भक्तीकडे आला. तू वर्षणाला भेटलीस? माझं हरवलेलं सुख दुसऱ्या मुलीमुळे मिळेल असं तुला वाटलं? मला तुझ्यासारखं मन वाटून घेणारा समजतेस का? तो संतापाने ओरडला. इतक्या वेदनेत असतानाही त्याने दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार केला नव्हता. भक्ती म्हणाली, साहिल, माझी चूक झाली आहे, म्हणून मी ती दुरुस्त करायचा प्रयत्न करते. यात काय चुकीचं आहे? तुटलेलं कुटुंब पुन्हा जोडण्यातच मला समाधान मिळेल. मूर्खासारखं बोलू नकोस. तुझ्यामुळे जे आयुष्य माझ्याशी जोडलेलं आहे तेच सांभाळ, तो ठामपणे म्हणाला. मग तू मला स्वीकारशील का? तिने विचारलं. साहिल शांत राहिला. साहिल, सांग ना, मला तुला असं पाहवत नाही. मी तुझ्या सोबत राहू किंवा एखादी चांगली मुलगी तुझं आयुष्य सावरू दे. तुला असं पाहणं खूप भयंकर वाटतंय. ती बोलत असतानाच तो रागाने हात उचलून तिच्या हनुवटीजवळ थांबला. तुला समजत नाही का? तू मला माझं मन कुणाशीही वाटायला सांगतेस? मी आधीच तुटलोय. मला दुसरी कुणी हवी असेल तर मी बघेन. त्याची काळजी तुला करण्याची गरज नाही, तो म्हणाला. साहिल संतापाने तिथून निघून गेला. या सगळ्या प्रसंगानंतर त्याने आज इतकं बोललं होतं तेही तिच्या मूर्खपणामुळे. सुरजित भक्तीला म्हणाला, भक्ती, साहिलच्या मनात फक्त तूच आहेस. आधी हे मान्य कर. आज रात्री किंवा उद्या सकाळी त्याच्याशी नीट बोल आणि निर्णय घे. नाहीतर तुझं हे वेडं मन आणखी चुकीचा विचार करेल. हो सुरजित, मी प्रयत्न करते, ती म्हणाली. तो म्हणाला, सगळ्यात आधी तुझं आणि तुझ्या मनाचं समाधान होणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरजित जाणार होता, त्यामुळे साहिलला त्याच्याशी खूप बोलायचं होतं. पण सुरजितने त्याला मला झोप येते असं सांगून त्याच्या खोलीत पाठवलं. कारण त्याला वाटलं ते सगळे निघून गेल्यावरच साहिल आणि भक्तीला एकटं बोलायला वेळ मिळेल. त्या रात्री सुमारे 10 वाजले होते. साहिल खोलीत आला. सुरजितने सांगितल्याप्रमाणे आज भक्ती ठरवूनच त्याच्याशी बोलणार होती. साहिलने झोपलेल्या बाळाकडे पाहिलं, चटई अंथरली आणि झोपायला गेला. भक्ती बोलायला उत्सुक होती, पण तो झोपायच्या तयारीत होता.
तरीही तिने धाडस केलं. तिला माहीत होतं आता बोलली तर उत्तर लगेच मिळेल. साहिल, तू दुसरं लग्न का करत नाहीस? ती म्हणाली. तो लगेच उठून रागाने म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? मला चिडवू नकोस. मला शांतपणे झोपही घेऊ देत नाहीस. असं म्हणत तो सरळ बाल्कनीत गेला. भक्तीही त्याच्या मागे गेली. साहिल पूर्ण चंद्राकडे पाहत उभा होता. थंड वाऱ्याने त्याचा राग थोडा शांत होत होता. भक्ती त्याच्या शेजारी उभी होती. तिच्या मनात त्याला मिठी मारून सगळं प्रेम व्यक्त करावं अशी तीव्र इच्छा होती. तो तिचाच होता. बीजातून उगवलेलं नव्हे तर कोमेजलेल्या वेलीमधून पुन्हा उगवलेलं घट्ट प्रेम. साहिल, काहीच उत्तर नाही. मी आता जे काही बोलणार आहे ते तुझ्या मेंदूला कदाचित पटेल, पण मनाला नाही, ती हळू आवाजात म्हणाली. तो शांतच राहिला. मी तुला दुसरं लग्न करायला सांगते, कारण मी तुझ्यावर प्रेम करते, ती म्हणाली आणि डोळ्यातले अश्रू पुसले. तो अजूनही चंद्राकडे पाहत होता. मला माहीत आहे मी चुकीची आहे, तरीही मी हे विचारतेय. माझं प्रकरण तुझ्या आयुष्यातून संपलेलं बरं. उद्या तू सुरजितला एअरपोर्टवर सोडून मला आश्रमात सोडशील का? ती म्हणाली. हो. एवढंच उत्तर देत तो आत गेला आणि चादर ओढून झोपला. भक्तीने डोळ्यातले प्रेमाचे अश्रू पुसले. ज्या माणसाने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता तोच आज ती त्याच्या मागे धावत असताना तिला स्वीकारायला तयार नव्हता. हा नशिबाचा खेळ होता का? ती बराच वेळ चंद्राकडे पाहत उभी राहिली. आधी ती निसर्गाचा आनंद घेत उभी राहिली तरी साहिल तिला एकटी सोडत नसे, पण आता सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. ती तिथेच उभी होती. तेवढ्यात अधीराच्या रडण्याचा आवाज आला आणि ती आत गेली. काही तास जाग्या असलेल्या डोळ्यांना शेवटी विश्रांती मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे घाईत निघायला तयार झाले. साहिलने ठरवलं होतं तो सुरजित आणि त्याच्या कुटुंबाला एअरपोर्टवर सोडेल आणि मग भक्तीला आश्रमात सोडेल. सुरजित त्याच्या खिन्न मनाला धीर देत होता आणि भक्तीला आशा देत होता. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू साहिलला परत मिळवू शकतेस. भक्तीनेही आपली बॅग घेतली. डोळ्यात पाणी घेऊन तिने अधीराला साहिलच्या आईकडे दिलं आणि बाहेर निघाली. सगळे गाडीत बसले आणि गाडी निघाली. भक्ती मागच्या सीटवर बसली होती. आरशातून ती साहिलच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत होती. ती सतत अश्रू पुसत होती आणि स्वतःला सावरत होती. हजारो शब्द बोलता आले असते पण शांतताच होती. गाडी आश्रमाजवळ आली तसं भक्तीने ठरवलं ती बॅग घेऊन शांतपणे उतरून जाईल, साहिलकडे न पाहता. पण गाडी आश्रम पार करून पुढे गेली. तिला वाटलं साहिल काहीतरी विचारात हरवला आहे. साहिल, आपण आश्रम पार केलंय, भक्ती म्हणाली. तो काहीच बोलला नाही. आता आपण कुठे जातोय? घरी, तो थोडक्यात म्हणाला. हे ऐकून भक्तीच्या मनात भावनांचा पूर आला. तिला काहीच समजत नव्हतं. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली, तू मला स्वीकारतोयस का? साहिल म्हणाला, मी पत्नीशिवाय राहायला शिकलोय, पण माझी मुलगी तशी नाही. तिच्या आईपासून तिला वेगळं ठेवण्याचं पाप मी पुढे चालू ठेवू इच्छित नाही. भक्ती पुन्हा हलक्या आवाजात म्हणाली, म्हणजे तू मला स्वीकारतोयस? साहिलच्या ओठांवर हलकंसं थोडं थकलेलं हसू उमटलं. जणू प्रेमात इतकी ताकद असते की ते दगडासारखं कठोर मनही वितळवू शकतं. तुटलेलं मन जर प्रेमाने पुन्हा जोडता आलं तर ते प्रेम प्रत्येक कणात दिसतं. 5 महिन्यांनंतर साहिलच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने आश्रमाजवळ एक शाळा बांधली. त्या शाळेचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडलं. त्या कार्यक्रमात साहिल आणि भक्ती उपस्थित होते. सिस्टर अंजलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि सगळ्यांनी तिचं मनापासून कौतुक केलं. साहिलने भक्तीला पुन्हा पत्नी आणि आपल्या मुलीची आई म्हणून मान्यता दिली. पण त्याच्या मनातली वेदना अजून पूर्णपणे शांत झाली नव्हती. कारण तुटलेल्या मनाचं खरं औषध फक्त वेळ आणि प्रेमच असतं. शेवटी साहिलने भक्तीला परत स्वीकारलं, पण पूर्णपणे नाही, फक्त आपल्या मुलीसाठी आणि नातं वाचवण्यासाठी. त्याच्या मनातलं दुःख अजूनही तसंच आहे. तर तुम्हाला काय वाटतं? साहिलने योग्य तो निर्णय घेतला का? त्याने माफ करून पुढे जायला हवं होतं का? की त्याने स्वतःसाठी वेगळा निर्णय घ्यायला हवा होता? कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत काय. आणि आशा आहे की तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक कथेत.